श्री स्वामी समर्थ. जुलैमध्ये 3 मोठे ग्रह बदलणार चाल. या काही राशींवर होणार पैशांचा पाऊस, मिळणार नोकरीत प्रमोशन. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात होणारे महत्त्वपूर्ण ग्रहांचे गोचर काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली ठरू शकते असं सांगितलं जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्याची सुरुवात बुध ग्रहाच्या वक्री म्हणजेच उलट चालीने होत आहे. तर महिन्याच्या शेवटी शनिदेव वक्री होणार आहेत. 2 महत्त्वाच्या ग्रहांची वक्री चाल आणि सूर्याचे कर्क राशीत आगमन होऊन बुधाशी होणारी युती, तसेच यामुळे निर्माण होणारा बुधादित्य राजयोग अत्यंत विशेष ठरणार आहे. ग्रीक पंचांगानुसार 4 जुलै 2026 रोजी शुक्राने सिंह राशीत प्रवेश केलेला आहे. यानंतर 16 जुलै 2026 रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल आणि तिथे आधीच उपस्थित असलेल्या बुधाशी युती करेल. त्यानंतर 27 जुलै 2026 रोजी शनी वक्री होईल. दरम्यान बुधग्रह 29 जूनपासूनच वक्री झाला आहे. जुलै महिन्यात ग्रहांच्या गोचराव्यतिरिक्त नक्षत्र परिवर्तनही पाहायला मिळेल. तसेच सिंह राशीमध्ये शुक्र आणि केतूची अशुभ युती देखील होणार आहे. या सर्व ग्रह नक्षत्रांच्या बदलांचा कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल, चला सविस्तर जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना सुख, सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येऊ शकतो. तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल, आर्थिक बाजू मजबूत होईल आणि तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित एखादा वाद मिटल्याने मोठा लाभ देखील तुम्हाला मिळू शकतो. व्यापाऱ्यांच्या नफ्यात वाढ होईल. नोकरदार वर्गांसाठी हा काळ प्रगतीचा असेल. कुटुंबासोबत आनंदामध्ये तुम्ही वेळ घालवू शकता. सोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खास करून प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसणार आहे. धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे, त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना जुलै महिन्यात पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुम्हाला किंमत दिली जाईल. नोकरदार लोकांना वेतनवाढ मिळू शकते. सोबतच प्रमोशनचे योग देखील बनत आहेत. व्यवसाय विस्तार करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील. सोबतच नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. सोबतच या काळामध्ये तुम्ही मागे केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यासोबतच या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. त्यानंतर आहे तुळ रास. जुलै महिना तुळ राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या मालामाल करू शकतो, कारण या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग प्राप्त होत आहे. बऱ्याच काळापासून रखडलेले पैसे देखील अचानक मिळू शकतात. नवीन नोकरीची सुवर्ण संधी देखील चालून येऊ शकते. नोकरीत बढती मिळण्याची देखील पूर्ण शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेला मानसिक ताण देखील आणि कामाचा बोजा आता कमी होताना दिसणार आहे. एखाद्या कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील राहणार आहे. तसेच बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होणार आहे. त्यानंतर आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी जुलै 2026 हा महिना भाग्योदयाचा ठरेल. विशेषतः विद्यार्थी वर्गाला मोठे यश मिळवता येऊ शकते. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी देखील मिळतील. त्या संधीचं तुम्ही सोनं कराल. आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल. एकूणच तुम्ही प्रत्येक बाबतीत पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक आणि चांगले अनुभव या जुलै महिन्यामध्ये घेणार आहात. सोबतच हा जुलै महिना तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल.
सोबतच या काळात तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करू शकता, कारण त्याचे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स प्राप्त होतील. त्यानंतर आहे मीन रास. मीन राशीवर सध्या शनीची 7.5 सुरू आहे. 27 जुलै रोजी शनी वक्री होणार आहे, परंतु त्यापूर्वीच मीन राशीच्या लोकांना याचे शुभफळ मिळण्यास सुरुवात होईल. करिअरमध्ये नवीन सुरुवात किंवा मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे, ज्यामुळे पैशाची आवक देखील वाढणार आहे. कर्जातून सुटका होईल, मानसिक ताण कमी होईल आणि गरजेच्या वेळी योग्य ती मदत देखील तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण असणार आहे. सोबतच या काळामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहेत, त्यामुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल. त्यानंतर आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना जुलै 2026 हा महिना त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. तुम्हाला चारही बाजूने लाभच लाभ प्राप्त होणार आहे. सोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये अधिक मुनाफा झालेला पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही घर, वाहन किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता. त्यासोबतच या काळामध्ये उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होत आहेत, त्यामुळे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील असणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे लाभच लाभ. त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.